हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं 30 ब्लाऊज म्हणजे 30 इंचाची कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। आपण स्केलने अस्तरवर लाईन मारून घेतली। हा साडीतला ब्लाऊज आहे, तर मी अस्तरवर कटिंग दाखवते। आपल्या ब्लाऊजची उंची आहे 12 इंच। आपल्या ब्लाऊजची उंची 12 आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण वरी शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खाली कमरेच्या इथं अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं। कोणत्याही ब्लाऊजची उंची घेत असताना उंचीपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। आता आपण उंची घेऊन झाली, आपण शोल्डरला 4.5 घेते मी, कारण शोल्डर पट्टी खूप कमी आहे। 2 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर घेतलं म्हणजे आपली शोल्डरची पट्टी 2 इंचाची होईल। अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल। 5 इंच मुंड्या घेते, 5 इंचावर मी रेषा ओढून घेतली। आपला छातीचा चौथा भाग 7.5 येतो, प्लस 1.5 इंच घ्यायचे आपल्याला 9 येतं। तर मागच्या भागासाठी मी 8.5 घेते, कारण अर्धा इंच आपलं कमी घेते। डीप गळा आहे, जर तुमचा गळा डीप नसेल, कमी असेल, तर तुम्ही पूर्ण घ्या, 9 इंच घ्या। मी अर्धा इंच कमी घेऊन 8.5 ला इथं मार्किंग करून घेतली। शिलाई मार्जिन पकडून 8.5 घेतले मी। 1.5 इंचावर आपण शिलाई मार्जिनची। आता कमरेसाठी आपली कमर आहे 6 इंच, 1 इंच टेकसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 8.5 येईल। वरच्या एवढं सेम आपण कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आणि आता लाईन मारून घेऊया। 1.5 इंच आपण जे शिलाई मार्जिन घेतलं तिथं पण रेषा ओढून घेतली। आता 5.5च्या अर्ध आपण 2.5 ला मार्किंग करून घेतलं। मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 1.25 इंच घेतला, कारण ही 30 इंचाचा ब्लाऊज आहे। 1.5 इंच नाही घेतलं, छोटी साईज आहे। आता मुंड्याला आकार देऊन घेतला आपण व्यवस्थित। मागचा गळा आपला 8 इंच आहे, तर आपण 8.5 ला मार्किंग करून घेऊया आणि बॉक्स बनवून घेऊया। आता मी स्केलने रेषा ओढून घेतली। मला गळ्याला ना डिझाईन करायची आहे, तर मी साधा गोलाकार दिला। तुम्हाला कोणता आकार द्यायचा, चौकोन, गोल किंवा कोणती वेगळी डिझाईन करायची असेल तर त्या पद्धतीने आकार देऊन तुम्ही करू शकता। आता पाठीमागचा भाग आपला पूर्ण झाला। सेंटरमध्ये मी शोल्डरच्या सेंटरमध्ये टेकसाठी मार्किंग केली। तो भाग उचलून आपण पुढच्या साईडला ठेवला। मागच्या भागासाठी आपण 8.5 घेतलेला, तर पुढच्या भागासाठी आपण 9 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घेते। आपण पुढच्या भागाला 9 इंचावर मार्किंग करून घेतली। मागचा भाग जसाच तसा ठेवून आपण आखून घेऊया। चॉकने व्यवस्थित मार्किंग करून घेऊया। फक्त छातीच्या मापामध्ये आपण अर्धा-पावणा इंच वाढवलंय, कारण आपलं काज बटनच्या इकडे पण जातं आणि कटोरी जॉईन करण्यामध्ये पण जातं, म्हणून मागच्या भागासाठी अर्धा किंवा 1 इंच आपण पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घ्यायचं। 2 इंच गळा रुंदी घेतली मी, 2.5 इंच शोल्डर ठेवलं आणि 5 इंच आपण मुंड्याला घेऊन आता आपण मुंड्याचा बॉक्स बनवून घेऊया। आता आपण इथं 1 इंच किंवा पावणा इंचावर मी मुंड्याचा आकार देते। 1.5 इंच इथं आपण शिलाई मार्जिनला मार्किंग करून घेतली। आता आपण उंची मागच्या भागाची आहे तेवढीच इथं आपण मार्किंग केलेली। पुढच्या भागासाठी आपण 1 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तुम्ही क्रॉस पट्टीमध्ये किती मार्जिन पकडता त्यावर असतं। 1 इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे व्यवस्थित येईल, कमी नाही पडणार। आता आपला पुढचा गळा आहे 5 इंच, तर आपण 5.5 इंचाला मार्किंग करूया, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाते आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतला मी। 2.5 इंच आपण क्रॉस पट्टीसाठी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली। आता इथं पावणा इंच घेऊन क्रॉस पट्टीचा आकार देऊया। 1 किंवा पावणे इंच घेऊन तिथं क्रॉस पट्टीचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा। छातीचा चौथा भाग 7.5 प्लस 1.5 इंच म्हणजेच 9 इंच आहे, तर आपण 4.5 ला इथं मार्किंग करून मुंड्यापासून आपण गळ्याच्या इथं आपण 1 इंचावर मार्किंग केली। इथं मुंड्याचा आकार मार्किंग करून ठेवलेली, मुंड्याचा आकार नाही दिलेला, अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्या। आता इथं मी 2.25 घेतले, कारण छोटी साईज आहे। 2.5 नाही घेतले, 2.25 घेऊन आपण तिन्ही पॉइंट आता कटोरीचे जॉईन करून घेऊया। काही समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा। माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण कटोरी कट करून घेतले। आता कपड्यावर कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची आणि जशी आहे तशी आपण आखून घेऊया।
इथं घडीमुळं तुम्हाला गळ्याचा गोलाकार व्यवस्थित दिसत नाही, अस्तरवर घडी पडलेली आहे. आता आपण साईडला 1.25 इंच घेऊया, कटोरीच्या साईडला, कटोरी वाढवण्यासाठी. दोन्ही साईडला 1.25 इंच घेऊन झाले. आता खालच्या साईडला आपण कटोरीची रुंदी बघूया आणि सेंटर काढूया आपण टेकसाठी. तिथून आपण 1.5 इंचावर इथं मार्किंग करून घेऊया. आता हे तिन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. आपण काच बटनच्या इथं 1/2 इंच सिलाई मार्जिन, तिकडे 1/2 इंच सिलाई मार्जिन वाढवली. जिथं कटोरी आपण जॉईन करतो तिथं कटोरीचे टेक्स आपण 2.5 इंच घेऊया उंची. रुंदी इकडच्या साईडला 1.25 इंच आपण जेवढं एक्स्ट्रा वाढवलं तेवढंच आपण इथं टेक्ससाठी मार्किंग करून घेऊया. टेक्सचा आकार देऊया लाईनवरून. आता आपली कटोरी आखून झाली, मी ते कट करून घेतले. आता आपण बाहीची कटिंग बघूया. बाहीचा कपडा आपण डबल फोल्ड केला, म्हणजे 4 पदरी कपडा घेतला. आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच, तर 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी जाते आणि खाली 1/2 इंच म्हणजे 4.25 घेतला मी. खालच्या साईडला जर तुम्ही 1/2 इंच पकडत असाल तर पुरा 5 इंच घ्या. तर इथं 4.25 वर मार्किंग करून घेतली. आपण 2.5 इंचावर बाही डाऊन करून घेऊया. आपण आडवी म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 7.5 इंच होता, 7.5 इंचाला मार्किंग करून बाही 2.5 इंचावर डाऊन करून मागचा आणि पुढचा आकार देऊन घेतला. मुंड्याची रुंदी आपली 5 आहे. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया. 5 इंच बाहीची रुंदी घेऊन बाहीला मार्किंग केली. आपण जे शिलाई मार्जिन असते त्याच्यावर रेषा ओढून आपण मार्किंग करून घेतली. आता आपण बाही कटिंग करून घेतले. आता आपण बाहीचा पुढचा भाग कटिंग केला. बघा किती भारी आपल्या बाहीची कटिंग आली. तुम्हाला बाहीचा व्हिडिओ बघायचा असला तर माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो नक्की पहा. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. आता आपली क्रॉस पट्टी कट करायची राहिलेली ते मी कट करून घेते. काही समजत असलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या